शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या गुरुवारी पार पडलेल्या सभेत येथील व्यावसायिक गाड्यांच्या लिलाव प्रक्रियेत देवस्थानच्या तिजोरीत तब्बल 2,82,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं। देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी दरंदले यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळाची गुरुवारी सभा झाली। या सभेत येथील 72 व्यावसायिक गाड्यांचा लिलाव करण्यात आला। 11 महिन्यांसाठी हे गाडे व्यावसायिकांना भाड्याने देण्यात आले। या लिलाव प्रक्रियेमध्ये व्यावसायिक गाड्यांसह नारळ पाणी, काकडी, मका, कणीस, फळ विक्री आदींच्या विक्रीसाठी हातगाडी व्यावसायिकांना देवस्थान पार्किंग परिसरामध्ये लिव्ह लायसेन्स आणि तत्वावर भाड्याने जागा देण्यात येणार आहे। शनिदेवाला अर्पण करण्यात आलेला तेल आणि नारळ विक्रीच्या निविदाही यावेळी मंजूर करण्यात आल्याचं सहाय्यक कार्यकारी अधिकारी दरंदले यांनी सांगितलं। श्री शनेश्वर देवस्थानच्या मालकीचे व्यापारी संकुलातील पूजा सामानाचे दुकान गाळ्याची निविदा प्रक्रिया काल विश्वस्त मंडळाच्या सभेत पार पडली। एकूण पूजा सामानाचे 72 गाळे आहेत आणि त्या व्यतिरिक्त छोट्या व्यावसायिकांसाठी मका, कणीस, खिरा, काकडी, नारळ पाणी, फळफावळ अशा प्रकारचे व्यावसायिकांचाही समावेश त्यामध्ये आहे। या सर्व दुकान गाळ्याच्या 11 महिन्याच्या याच्यासाठी वापरासाठी परवाना शुल्काची जवळपास देवस्थानला 1 कोटी रक्कम मिळणार आहे। तसेच शनिदेवाला नारळ केलेले तेल व नारळ व तेल शनिदेवाला अर्पण केलेले नारळ व तेल घेऊन जाण्यासाठी सुद्धा टेंडर मागविण्यात आलेले होते। तर त्यासाठी एकूण देवस्थानला 1,80,00,000 आसपास परवाना शुल्काची रक्कम मिळणार आहे। या व्यतिरिक्त भाविकांसाठी भोजनालयामध्ये जेवण बनविणे आणि बर्फी प्रसाद तयार करणे या मजुरदाराच्या कामाची टेंडरची प्रक्रिया सुद्धा काल विश्वस्त मंडळाच्या सभेत पार पडलेली आहे। बर्फी प्रसाद तयार करणं, भोजनालयामध्ये भोजन तयार करून ते भाविकांना वाढणे या कामाची निविदाही या सभेमध्ये मंजूर करण्यात आली। एकूण 35 व्यावसायिकांनी या लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेतला। या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी विकास बनकर आणि दगडू शेटे हे ग्रामस्थांच्या वतीने हजर होते। या प्रक्रियेमध्ये कमी दराची निविदा होऊनही ती नाकारण्यात आली, तर ज्यांनी पूर्वी निविदा सादर केल्या त्यांनाच पुन्हा त्यांच्या नशिबाने संधी मिळाली। त्यामुळे काही खुशी काही गम असं चित्र या लिलाव प्रक्रियेमध्ये पाहायला मिळालं। नाराज व्यावसायिकांनी देवस्थान प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या। त्या तक्रारींवर प्रशासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। गुजरातमधील एका देवस्थान परिसरात रस्त्यावर तूप टाकण्याची प्रथा असून या प्रथेमुळे सदर देवस्थानला नफा न होता तोटा होतो। याच पार्श्वभूमीवर शिंगणापूर येथील तेल विक्रीच्या प्रकल्पाची उच्च न्यायालयाकडून दखल घेण्यात आल्याचं देवस्थानचे विश्वस्त पोलीस पाटील सयाराम बनकर यांनी सांगितलं। उच्च न्यायालयाचे एक पथक नुकतंच येथे येऊन पाहणी करून गेलं असून त्यांनी या प्रकल्पाची प्रशंसा केली असल्याचंही बनकर यांनी सांगितलं। श्री शनेश्वर देवस्थान शिंगणापूर ही एक धार्मिक व समाजाला उपयोगी पडणारी एक संस्था आहे। येथे धर्मदाय रूपाने काम चालतं। सदरची संस्था ही 1963 साली देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबूराव पाटील वानकर यांनी स्थापना केली। त्या अगोदर शनिदेवाची सेवा येथील महंत उदासी महाराज यांनी कित्येक वर्ष केली। त्यानंतर या ठिकाणी 1991 साली प्रसिद्ध गायिका श्रीमती अनुराधा पौडवाल यांनी शनिदेवाची भजने ही ध्वनिफीत काढली। त्यानंतर 1995 साली सूर्यपुत्र शनिदेव हा गुलशन कुमार निर्मित अनुराधा पौडवाल यांनी त्यामध्ये गाणे गायले आणि हा चित्रपट संपूर्ण भारतामध्ये प्रदर्शित झाला। त्यामध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या देवस्थानची महती संपूर्ण जगामध्ये गेली आणि भाविकांचा ओघ वाढू लागला। सध्या या देवस्थानचं उत्पन्न 25 कोटी वार्षिक उत्पन्न आहे। यातून देवस्थानचे आता सध्या एक 10 कोटीचं सुसज्ज हॉस्पिटल आहे, शैक्षणिक संस्था आहे, धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याकरता गोशाळा आहे। त्यानंतर देवस्थानची 70 एकर जमीन आहे आणि सध्या देवस्थानमध्ये साधारण 500 कर्मचारी यामध्ये आहेत आणि सुमारे या शिर्डी आणि शिंगणापूर या देवस्थान मिळून साधारण एक 5 ते 7 हजार कुटुंब या दोन्ही देवस्थानावर अवलंबून आहेत। सध्या देवस्थानची आर्थिक परिस्थिती चांगली असून भाविकांना जास्तीत जास्त सुखसोयी उपलब्ध करून देण्याचा देवस्थानचा आणि विश्वस्त मंडळाचा मानस आहे।
न्यूज रिपोर्टर बापू भुसाळ, S9 मीडिया, नेवासा.